समास 3 शारदास्तवन. गणपती ज्ञानरूप आहे, तर शारदा शक्तिरूप सामर्थ्यरूप आहे. आपल्या मनात जे जे विचार येतात ते कृतीद्वारे प्रगट होतात. हे जे प्रगट होणं आहे ते सगळं शारदेचे कर्तृत्व आहे. तीच संपूर्ण विश्व निर्माण करते, चालवते आणि शेवटी नाहीसे करते. असे जरी असले तरी ती सतत परमेश्वराच्या अत्यंत निकट असते. म्हणून तिची कृपा प्राप्त व्हावी यासाठी तिची स्तुती केली आहे. श्रीराम आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूल वाग्देवता माहम माया. जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दाचे अभ्यांतर उकलून दावी. जे योगियांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. जे महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्था तुर्या जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधू. जे महंतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती जे ज्ञानियांची विरक्ती नैराश शोभा. जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. जे प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्दी वदोनी उभा संसार नासी. जे मोक्षश्रिया महामंगळा जे 17वी जीवन कळा जे सत्वलीळा सुशीतळा लावण्य खाणी. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छा शक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. जे परमार्थ मार्गींचा विचार निवडून दावी सारासार भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे. ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे. तीही वाचा अंतरी आले वैखरिया प्रगट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे. एकूण वाचा 4 आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. ह्या 4ही वाणी किंवा वाचा हे शारदेचंच कर्तृत्व असतं असं म्हटलं जातं. जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे. जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी जे थोर थोरासी गोवी जाणपणे. जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले तितुके रूप जयेचे. म्हणून थोराहुनी थोर जे ईश्वराचा ईश्वर तयेसी माझा नमस्कार तदांशेची आता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवन नाम समास 3 श्रीराम.